सर्व नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकले, काय नेमकं कारण आहे? का मी नगराध्यक्ष लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे बोलतोय. मी आज 3 महिने, आता 30 तारखेला मला 29 तारखेला 3 महिने पूर्ण होते. तर या 3 महिन्यात सीओनी आम्हाला कधी बरोबर घेऊन कोणतेही काम गावात केलं नाही. आणि पहिल्या सुरुवातीला आम्ही 21ला निवडणूक रिझल्ट झाल्यानंतर इथंही इतकं काही ज्या कॅबिनच्या व्यवस्था किंवा सभागृहाच्या व्यवस्था बरोबर केल्या नव्हत्या. तेव्हापासून आमची त्यांची बाबा व्यवस्थेच्या बाबतीत, नगरपालिकेच्या प्रशासनाच्या बाबतीत ते हातालाच येत नव्हते, अशी परिस्थिती होती. त्यांना बघायला लागायचं हे कधी येतात कधी नाही येत. म्हणजे सकाळचं ते येतच नव्हते आणि संध्याकाळी मग चुकून माकून यायचे, मग बसायचे 1-2 तास बोलायचे. आणि हे कधीतरी म्हणजे या 3 महिन्यात मला माझ्याबरोबर कमी कमी 5-6 वेळाच बोलले असतील. मी 3 महिने रोज येतोय इथं. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी इथं असतो. या कालावधीत फक्त 5-6 वेळाच मला भेटले असतील सीओ. तर मलाही त्यांच्याबरोबर काम करण्यात इंटरेस्ट नाही राहिला, कारण की जो माणूस नगरपालिकेसाठी मी इतका वेळ देतोय आणि तोच कारण की सीओ आणि नगराध्यक्ष हे बायको नवऱ्याचं नातं कसं असतं तसं नातं आहे. बायको फिरती बाहेर आणि नवरा बसताय घरी, अशी पद्धत झालेली इथं. तर ती जुळून येण्याचं मी प्रयत्न बरेच केले, पण तो काय ते साहेब काय ऐकायला तयार नव्हते. तर त्या आमच्या नगरसेवकांना त्यांच्याकडे काय प्रश्न मांडायचे तर मांडून, मग त्यांना वेळच नसायचा. सकाळपासून तो माणूस गायब असायचा. संध्याकाळी 7 वाजता यायचा. कुठं गेले तर कलेक्टर ऑफिस, कुठं गेले तर इकडे गेले तिकडे गेले. म्हणजे 4-4 महिने आठवड्यातले 2 दिवस इथं मिळाल तर मिळायचा, नाहीतर नाही मिळायचं, अशी तरा झाली त्याची. त्यामुळं आम्ही सुद्धा वैतागलो काम कसं करायचं. आणि आम्ही नवीन नगरसेवक, आम्हाला डायरेक्शन देणारं कोण नाही इथं. आम्ही कसं पुढं जायचं, हा प्रकार इथं व्हायला लागला. त्यामुळं मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता टाळे ठोकल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाहीत. म्हणून आम्ही टाळे ठोकण्याचा प्रयत्न केलाय. हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. अतिशय आक्रमक भूमिका आहे तुमची. पुढचं पाऊल काय असणार आहे? या पुढचं पाऊल आता आमचे सगळं नगरसेवकांची सकाळी बैठक झाली. सगळे नगरसेवक 22-23 आम्ही आलो होतो. सगळी चर्चा झाली. त्यानंतर आता बघू सीओ काय म्हणतात. परत आमचे आमदार साहेब अण्णा शेळके साहेब ते काय म्हणतात त्याबरोबर त्यांनी जर घडून दिलं व्यवस्थित सामंजस्याने, ते राहायला तयार असतील तर आमचे नाही कुणाबरोबरही काम करायची तयारी आहे आमची. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे हा गोष्ट नाही. याच्यामध्ये देणा घेण्याचं कोणतंही राजकारण नाही. याच्यामध्ये सीओनी आमच्या बरोबर राहून काम केलं पाहिजे. आज आम्ही लोणावळ्यातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या बघायचं म्हटलं तरी आम्हाला कोण दाखवायला तयार नाहीत प्रॉपर्ट्या. बाबा ह्या आपल्या नगरपालिकेच्या प्रॉपर्ट्या, हे आपलं गार्डन आहे, हे आपलं ही व्यवस्था आहे. हे आपण नवीन आलेला सुनेला कसं दाखवतो, बाबा हे घर आहे तुझं, ही भांडी इथं ठेवली, सासू कशी दाखवते, ही चहाची पत्ती इथं ठेवली, तसं काहीच प्रकार नाही. येऊन मग काम कसं करायचं? मग निवडून आलोय, लोकांनी निवडून दिलंय आम्हाला आणि त्यांना धुतकारल्यासारखं करायचं असा प्रकार इथं चालू झालेला आहे. तर माझं मत आहे शासनाने यांच्यावर एक जरब बसवावी, कलेक्टरांनी जरब बसवावी, नगर मंत्रालयाने याच्याबद्दल विचार करावा असं माझं आव्हान आहे. पण सर डायरेक्ट तुम्ही टाळ्याच लावलं त्यांच्या ऑफिसला. ते सरकारी माणसं आहे, सरकारी माणसाच्या ऑफिसला टाळ्या लावणं किती मोठा गुन्हा आहे. पण तुम्ही गुन्हा केलाय? नाही, आम्ही गुन्हा नाही, आंदोलन केलेलं. गुन्हा केलेलं नाही, आंदोलन. उद्या तिथं काही चोरी झाली तर कोण जबाबदार? ते उघडा दरवाजा ठेवून जातात, लाखो रुपयाचे त्यांचे कागदपत्र देतात, ते चोरी गेले. त्यासाठी आम्ही चावी आमच्या खिशात ठेवली. अध्यक्ष म्हणून मी माझ्या खिशात ठेवली. मी काय सभासदांकडे दिलेली नाही चावी. तुम्ही स्वतः एक जबाबदार पदावर आहात आणि हे असं थेट टाळं लावणं हे कितपत योग्य आहे? नाही, हे अयोग्यच आहे. मी कुठं म्हणतो योग्य आहे, पण याला कारण काय? हे जनजागृती करणं जरुरी झालंय. आम्ही काम नाही करत असं पुढे प्रचार होईल. सीओ आता ही दोन्ही चाक आहेत, नगराध्यक्ष आणि सीओ. यांच्या सह्या झाल्याशिवाय चेक किंवा काही कागदपत्र बाहेर पडत नाही. हे तुम्हाला ही वस्तुस्थिती माहिती आहे. मग हे जर नसल होत तर काय करायला पाहिजे हे तुम्ही सांगा. पत्रकार म्हणून तुम्ही सांगावं मला. तुम्ही
लोकांमधून निवडून आलेले आहे. हो. तुम्ही म्हणता की सीओ आम्हाला लोणावळ्याची प्रॉपर्टी दाखवत नाही किंवा काय जे काय आहे. सहकार्य करत नाही आमचं महत्वाचं आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो तेव्हा त्याची जबाबदारी असते. आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये आपली लोकसंख्या किती आहे, हो. आपल्याला पाणी किती लागतंय, आपल्याला काय आवश्यक आहे ते, ह्याचा पूर्वी तुम्हाला अभ्यास नव्हता. मला पूर्वीपासून माझ्या घरात आहे ना नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, सर्व मी 35 वर्ष राजकारण जवळून बघितलेले. मला सर्व तो आढावा सर्व आहे, नाही असं नाही. पण आज माझ्याबरोबर 27 नगरसेवक, माझ्याबरोबर 30 नगरसेवक आहे. तुम्ही त्यांना हे द्यायची जरूर नव्हती का? त्यांना सांगणं जरूर होतं 30 नगरसेवक. त्यांना कसं मी इतक्या लोकांना मी कसं झेलणार? आज 3 महिने मी एकटा झेलतोय सगळ्यांना. एका प्रशासकीय अधिकाऱ्याला त्याचे काम करण्यापासून वंचित ठेवणं, त्याच्या दालनाला टाळा मारणं, हा लोकशाहीमध्ये गुन्हा दाखल होत नाही का? गुन्हा नाहीये तो. आमच्या दृष्टीने गुन्हा नाहीये, कारण की आम्ही त्याला समज देण्यासाठी हा गुन्हा केलेला आहे. गुन्हा म्हणत नाही मी, हे समज देण्यासाठी असलेलं पाऊल आहे. तो निश्चित शासनाचा कर्मचारी आहे. राज्य शासन असेल, नगरविकास असेल, हे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवतात. त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं किंवा त्यांना शिक्षा देणं हा तुमचा अधिकार नाही. तर मी म्हणत नाही मी माझा अधिकार घेतला म्हणून. टाळा कसं तुम्ही टाळा कसा नगराध्यक्ष तुम्ही पदाचा गैरवापर केला, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर करताय. नाही, पदाचा मी गैरवापर करत नाही, कारण की 3 महिने मी झेललंय. स्वतः वैयक्तिक मी झेललंय. जेलला नाही. नाही. लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आता लोणावळ्यामध्ये अशी चर्चा आहे, हा. तुम्ही जेव्हा एखादी तुमची सत्ता आली आहे हा. तेव्हा तुमचा मनमानी कारभार चालू झालाय. प्रशासनावरती तुमची पकड नाहीये. तुमची जर पकड असती तर नगराध्यक्षाच्या दालनाला तुम्हाला टाळा ठोकण्याची वेळ आली नसती. नगराध्यक्ष तुम्ही एका अधिकाऱ्याला शिव एका अधिकाऱ्याला त्याच्या कामापासून वंचित नाही ठेवू शकत. नाही. त्याच्या चुका असतील तर त्या न्यायालयीन बाब आहे. तुम्ही दुसरीकडे दाद मागू शकता, तर त्याच्या दालनाला टाळा का ठोकलं? नाही. टाळ्या ठोकायची परिस्थिती आले. मी त्याच्याबरोबर कमीत कमी 2 ते 3 वेळा 4 वेळा सांगितलं, तू बरोबर आमच्या बरोबर चाल, आमचे प्रश्न समजून घे, आमच्याबरोबर चल, प्रत्येक प्रॉपर्टी बघ, काय त्याचं कमी जास्त झालंय ते बघ, वरिष्ठ कार्यालयाने दाखव. काही पत्रव्यवहार केलेला आहे का सीओ कडून? काही तोंडी आम्हाला सूचना व्यतिरिक्त आम्ही त्यांना स्वतः सूचना दिली. परत आमदारांनाही सांगितलं असं असं करतोय. तोंडी सूचना व्यतिरिक्त काही पत्रव्यवहार तुम्ही प्रशासनाला काय केलेलं आहे? आम्ही आता आज आम्ही जिल्हाधिकारी आणि नगरविकास खात्याला पत्र लिहितोय यावर. आमदारांनी सांगितलं की तुम्हाला त्यांच्या टाळा लावा म्हणून त्यांच्या ऑफिसला? आमदारांनी आम्हाला सांगितलं की आज जर काम करत नसेल तर त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या म्हणून. नाही, ऍक्शन नाही, टाळं लावायला सांगितलं. त्यांना दालनाच्या बाहेर ठेवा, कामापासून त्याला काम करून देऊ नका असं आमदारांनी सांगितलं. नाही. आमदार कशाला सांगतील? आता त्रास आम्हाला होतोय ना. त्रास होते ना. आम्ही जे काय टाळे ठोकले ते टाळे यासाठी ठोकले तुम्हाला सांगतो. जरी आज तुम्हाला वाटत असेल का आम्ही कायदा हातात घेतलाय, पण आज हा कायदा हातात घेण्याची वेळ कुणामुळे आली? या मुख्य अधिकाऱ्यामुळे आली. आज 2 ते 2.5-3 महिने झाले आम्ही लोक निवडून आलोय. कुठल्याही तुम्ही विकास कामावरती सांगायचं का एखादा तरी तुम्ही मला फोटो दाखवा का या मुख्य अधिकारी त्या ठिकाणी गेलाय, त्या कामाची स्थळपाणी केली, त्या ठिकाणी काम बघितलं. आज नगराध्यक्ष असतील, आपले लोकप्रतिनिधी असतील, प्रत्येक साईडवरती जाते ते, प्रत्येक कामं बघते ते का बाबा कशा पद्धतीने चाललेत, कशा पद्धतीने कुठल्या दर्जाची कामं चाललेत, या पद्धतीने आम्ही लोक बघतोय. पण त्यातल्या त्यात अजून एक तुम्हाला सांगतो, अनेक जनता आमच्याकडे येते, आमच्याकडे कामं घेऊन येतात. त्याच्यानंतर मुख्य अधिकारी इथं नसल्यामुळं खालचे अधिकारी सगळेजण आम्हाला तेच उत्तर देतात. त्यांना मुख्य अधिकाऱ्यांना विचारावं लागेल, मुख्य अधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागेल, मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं तरच होईल काम, नाहीतर होणार नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेस आम्हाला उत्तरं दिली जातात त्या टायमाला आम्ही त्यांना बोलतोय का बाबा तुम्ही इथं थांबा. पण त्यांच्याकडून वारंवार आम्हाला उत्तर काय येतंय का बाबा मी जिल्हा अधिकाऱ्यात जातोय, मी जनगणनेचं काम करतोय, मी मंत्रालयात जातोय, मी इकडे जातोय. मग उपमुख्य अधिकारी आहे इथं, अनेक ए ग्रेडचे इथं अधिकारी आहेत, त्या लोकांना तुम्ही लावा ना कामाला. त्या लोकांना तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठवा, त्या लोकांना मंत्रालयामध्ये पाठवा, त्या लोकांना काय कामं सांगायची ती सांगा. प्रांत ऑफिसला असेल, तहसील ऑफिसची काही कामं असतील ती तुम्ही स्वतः जर लोणावळ्यात थांबले नाही. आज पावसाळा तोंडावर आलाय, लोणावळा शहरातली विकास कामं जी आपल्याला करायची, अनेक गटरं तुंबल्यात, अनेक झाडं झुडपं वाढल्यात, अनेक लोकांच्या समस्या आहेत, तक्रारी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज 4-5 वर्षाचा जो बॅकलॉग जो आज नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी नव्हते, पण त्याचा जो बॅकलॉग आहे आता एका नगरसेवकांकडे 100, 200 अर्ज येऊन पडले ते कामांचे. आणि ते अर्ज आम्ही ठेवायचे कुणा पुढं? जर आमच्यापाशी इथं मुख्य अधिकारीच नसेल, आम्हाला जर कोण समजा एखाद्या कामाची परवानगी देण्याचा अधिकार जो होता मुख्य अधिकाऱ्याला, जर मुख्य अधिकारी इथं नसेल तर आम्ही ही दाद कुणाकडे मागायची?
अशा त्या त्रासाला आम्ही त्यांच्या व्यापलोय आणि त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्यांना तोंडी बोललो पण साहेब इथं थांबत जावा पण साहेब रात्रीचे 8-9च्या नंतर इथं येणार 11-12 वाजेपर्यंत काय काम बघायचं ते बघणार आणि त्यांचे 4-5 जे काय अधिकारी असतात त्यांच्याबरोबर तेवढेच लोक आणि बाकीच्या लोकांना थोडी स्वप्न पडले. आता आमच्यापाशी 2दा-3दा सरप्राईजली ते इथं भेटले म्हणून आमच्या लक्षात आलं का हे रात्रीचे येतात हे दिवसा इथं नसतात. दिवसा आपल्याला ते लोक टाळण्याचं काम करतात अशा पद्धतीचं आम्हाला जाणवलं. त्याच्यानंतर आम्ही हा पाऊल उचललेलं आहे. आणि आणि लोकशाहीला धरून आहे का? हो 100% लोकशाहीला धरून आंदोलन आहे. करण्याचं लोकशाहीला धरून आहे ना. तुमचं नाही. आंदोलन नाहीये, तुम्ही एखाद्याला त्यांच्या काम न करण्यापासून प्रवृत्त केलेलं आहे. त्यांच्या केबिनला टाळं मारणं, काम न करणं हा भाग वेगळा आहे. पण ते आलेच नाही आजपर्यंत सुद्धा ते आले नाही. काल आम्ही त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना बसून न देणं हा भाग वेगळा आहे. आम्ही असं म्हणतोय की आम्ही त्यांचं संरक्षण करतोय कॅबिनचं टाळे मारून. नाही त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो तुमच्यावरती 153 चा गुन्हा का दाखल केला जाऊ नये आणि जनतेच्या कामांसाठी आमच्यावरती गुन्हा दाखल झाला तरी आम्हाला त्याच्याशी फरक पडत नाही. नगराध्यक्ष बोलतील तुमच्यावरती 153 चा गुन्हा का दाखल केला जाऊ नये. तुम्ही सरकारी कामात अडथळा केलाय. एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याचं काम करण्यापासून तुम्ही बंद केलं. नाही आम्ही कोणते सरकारी अधिकाऱ्याला काम केले त्यांना अडवणूक केलेली नाही. त्यांनी मला कोणताही फोन केलेला नाही की मी येतो मी येणार आहे असा कोणताही माझा 2 दिवसात 3 दिवसात फोन झालेला नाही. हे त्यांना सांगा तुम्ही की तरीही कॅबिन ही चालू पाहिजे. तर चालूच आहे ना. चाव्या माझ्याकडे मी तर बसलोय ना. मी कुठं नाही म्हणतो चावे द्यायला. जालन्याला टाळं मारले समजा ते आहेत नाही तो भाग वेगळा आहे. पण जनतेची कामं जर का जनतेची कामं सीओकडे घेऊन यायची पण सीओ तिथे बसला पाहिजे ना जनतेची कामं. सेवा करण्याची बघताय ना. अहो टाळं मारण्याचं कामच याच्यासाठी केलंय का शिवाजी मुख्य अधिकारी थांबत नाही ना साहेब. तुम्ही संविधानामध्ये टाळं मारणं हा गुन्हा आहे. तो गुन्हा तुम्ही करताय. मग गुन्हा घेऊ की आम्ही अंगावर घेऊ. आमच्या जनतेची जर कामं होत नसेल तर गुन्हा 100% आम्ही आमच्या अंगावर घेऊ. हीच मनमानी आहे का? तुम्ही सगळेजण मनमानी जर ही कुणाला वाटत असेल तर ही मनमानी आम्ही सत्ता एक हाती आल्यामुळे तुमची मनमानी आहे का? नाही आमच्याकडे सगळ्या पक्षाची लोक आहेत. जनतेच्या सांगतो फक्त झालं काय की मुख्याधिकारी साहेब हे त्यांच्या कार्यालयामध्ये कधीच बसत नाही. ते येऊन बसतात वरच्या 3ऱ्या मजल्यावरती जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं जे कार्यालय म्हणून आम्ही दिलं होतं त्या कार्यालयात तिथे येऊन बसतात. तुम्ही जाऊन बघितलं आता बाजूच्या ह्याच्यामध्ये तर त्यांचा सगळा सेटअप तिथंच आहे. खाली कार्यालय हे फक्त म्हणजे नाममात्र कार्यालय आहे. स्थानिक लोकांना ज्यांना लोणावळा नगरपालिकेशी जे काही संबंध आहेत काही काम आहे मुख्याधिकाऱ्यांची काही काम आहे यांना वारंवार तिथे यावं लागतं. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही लोक येऊन तिथे बाहेर ताटकळत राहतात. त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक असतात काही महिला भगिनी असतात यांना कंटिन्युअसली तिथं थांबून वाट बघावी लागते. कुठल्याही पद्धतीची सूचना ही मुख्याधिकाऱ्यांकडून दिली जात नाही की मी 5 वाजता येणार आहे मी 3 वाजता येणार आहे मी 1 वाजता येणार आहे का आज मी बाहेर आहे. अशा पद्धतीची कुठलीही पाटी किंवा सूचना ही कार्यालयाच्या बाहेर लागलेली नसते. कुठलाही अर्ज नगरपालिकेमध्ये नसतो. कोणालाही माहीत नसतं की मुख्याधिकारी साहेब आज कुठे आहेत मुख्याधिकारी साहेब आज कुठल्या कामासाठी गेलेत कशासाठी गेलेत. मग ही जर मनमानी असेल आणि जर लोकांना स्थानिकांना बाहेरच्यांना किंवा लोणावळा नगर परिषदेचे जे संलग्न काही कामं असतील या लोकांना जर त्याचा त्रास होत असेल तर मग त्याला शेवटी वैतागून टाळाच लावणं काम येणार. आणि जर संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा लोकशाहीने काय अधिकार दिलेला आहे लोकशाहीने अधिकार दिलाय की आंदोलनं करा हे आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं घडत असतात. बरं हे काय आज झालेलं आहे असं नाही. याच्या अगोदरही बरेचसे असे प्रकार कित्येक ठिकाणी झालेले आहेत. पण हे जे आंदोलन आहे हे फक्त लोकांसाठी आणि लोकांसाठी यासाठी की जर मुख्याधिकारी साहेब आता तुम्हाला सांगतो 4 वर्ष प्रशासक होतं 4 वर्षापैकी 3 वर्ष किंवा 2 वर्ष प्रशासक म्हणून मुख्याधिकारी साहेब तिथे बसले. 2 वर्षाचा जो संपूर्ण कार्यकाळ आहे हा त्यांनाच माहिती आहे. त्यानंतर आज 3 महिने झाले नवीन बॉडी येऊन. आज 3 महिन्यामध्ये जर यांचा आणि त्यांचा समन्वय होत नसेल नगरपालिकेची कामं होत नसतील एखादं मोठं प्रोजेक्ट असेल किंवा काय असेल हे येत नसेल तर शेवटी वैतागून माणसं काय करणार. सर तुम्ही खरं तर प्रशासनानेच तिथे त्याच्या टाळा लावला. तुम्ही आले नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल उपनगराध्यक्ष तुम्ही लावला नागरिकांनी लावलेला नाही तिथे. हो आम्ही नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. नागरिकांचं हे सगळेजण प्रतिनिधित्व करतात. लोणावळ्याचे प्रथम नागरिक म्हणून माननीय नगराध्यक्ष इथं उपस्थित आहेत काय सभापती इथं आहेत नगरसेवक इथं उपस्थित होते. ज्या वेळेस आपण एक 50,000 लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो जर लोकांची अडचण आहे तर त्यासाठी ते पाऊल घ्यायला लागेल. त्याच्यात 153 दाखल होऊ द्या 324 होऊ द्या 326 होऊ द्या पण
लोणावळ्यातल्या सामान्य नागरिकाला प्रशासन, लोणावळा नगर परिषद ही सामान्य नागरिकापर्यंत पोहोचलीच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन चालणारे आम्ही लोक. खरं तर लोकशाहीमध्ये तुम्ही निवडून आलेले सदस्य हो. आहात. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय हो. कामं करण्यासाठी. साहजिक आहे. तुम्ही आता आव्हान करता का, जर आम्ही कामं केली नाही, तुमच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही, तर आमच्या घराला येऊन टाळं मारा. अहो तुम्हाला एक सांगतो, लोकांनी निवडून दिलेलं आहे, बरोबर आहे. तुम्ही जसं म्हटलं की जनतेने निवडून दिलेलं आहे, बरोबर आहे. जर याच्यामध्ये लोणावळा नगर परिषदेने जर काम केलं नाही तर लोणावळा नगर परिषदेवरती सामान्यातल्या सामान्य नागरिक हा त्याच्या अधिकारासाठी मोर्चा आणू शकतो. आणि याच्या अगोदर कित्येक वेळा सामान्य नागरिकांचे मोर्चे हे इथं आलेलेच आहेत, वेगवेगळ्या विषयांवर आलेले. त्याला तुम्ही हे बघा, सामान्य नागरिकाचा अधिकार हा आंदोलनाचा अधिकार हा हेरावून कोणीच घेऊ शकत नाही. तेही मोर्चे घेऊन घराला कशाला, मी तर म्हणतो इथे येऊन आमच्या समोर जरी आंदोलन केलं तरी त्याला सामोरे जायची ताकद आमची आहे. जर चुकीच्या पद्धतीचं काय असेल तर, आंदोलन करणे आणि जर चुकीच्या पद्धतीनं काय असेल तर. कर्मचाऱ्याच्या ऑफिसला टाळ्या ठोकणे वेगळे नाही का? हो. आंदोलन हे एक आंदोलनाचा प्रकार आहे असं आम्ही समजतो आणि तो केला. एखादा शासकीय अधिकारी जर आपली मनमानी करत असेल, जर तो लोणावळा शहराच्या विकास कामामध्ये जर महत्व म्हणून काय काम करत नसेल, तर अशा अधिकाऱ्याला आपण कशासाठी ठेवायचं इथं? नक्की नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे धनुभाऊ, हा की सीओ जे आहे ते तुम्ही सांगितलेली कामं करत नाही, तुमच्या लोकांचं ऐकत नाही, म्हणून तुमचा रोष. नाही मग ठीक आहे ना, माझं एकट्याचं वैयक्तिक ऐकत नसतील, नगराध्यक्षांचं ऐकत नसतील, नगरसेवकांचं. हा नगरसेवकांचं ऐकत अहो, नगरसेवकांना भेटलेच पाहिजे ना, भेटतच नाही. हे सीओ तर भेटले पाहिजे का नाही? ऐकणार तुम्ही? त्यांनी ऐकणार कोणाच होते नाही, ते भेटत नाही. आज मी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून लोकांनी कामं करून घेतोय लोकांकडून. आज जे 4-5 हजार लोकांची समजा आम्हाला त्यांचं अगदी शेवटाकडे नगराध्यक्ष साहेब, हा. आता तुमची बायको नांदत नाही म्हणताय किंवा गेले काय हा. तुमच्या शब्दामध्ये होतं, आता कोण मध्यस्थी करताय तुम्हाला परत आणायला, आणि काय होणार आहे त्याच्या शेवट काय? शेवट आता बघू कसं काय होतंय ते. बाकी आता आम्ही कामं तर आणून असतील ना? कामं तर आणणार ना. आता 2 दिवस सुट्टी. अशी 3 महिने कामं आणले ते, असूनही होत नव्हती. आज अजून 2 दिवसांनी काय फरक पडला? नाही, आमचं मत आहे सीओने इथं थांबून आमच्या नगरसेवकांच्या जे काही समस्या असतील त्या पाहाव्यात, बरोबर नागरिक येतात त्यांच्या समस्या पाहाव्यात, ही आमची अपेक्षा आहे. आणि छोटी अपेक्षा आहे, मोठी काही नाही. त्यांचं काम आहे, त्यांनी करावं नाही इथं बसून. उठसूट जा पुण्याला, जा इकडं, जा तिकडं. त्यांनी या गोष्टीला शुक्रवारपासून आज सोमवार 4 दिवस झाले. 4 दिवसात त्यांनी काही प्रयत्न केला नाही की तुमच्या अडचणी काय येऊन भेटून बसून त्या सॉल्व्ह करता येतील. त्यांचं काम नाही ना, त्यांचंही काम आहे ना यायचं. या चर्चा करायची, आम्हीच आमचा करायची. कुठलाही नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाहीये. आम्ही सर्वजण आपल्या आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय. नगराध्यक्ष अख्ख्या लोणावळ्याचं प्रतिनिधित्व करतात. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, जे काम चीफ ऑफिसरचं आहे, आमच्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून लोणावळ्याचा विकास काढणं, लोणावळ्याच्या अडचणी सोडवणं, ज्या गोष्टी होत नाही त्या गोष्टी त्यांनी करावा. त्यासाठी आम्ही आमचं त्यांना विनंती केल्या, त्यांना आम्ही अनेक वेळा त्यांना भेटून त्याला काय तक्रारी केल्या, पण जर त्याचे उत्तरं लोकांना भेटले नाही आमच्या लोकांना, तर आम्ही शेवटचं एक पाऊल उचललेलं पाहिजे. साहेब, त्यांच्या विरोधात पहिलं नाही, तिसरं नाही, चौथं आंदोलन आहे. सर्व नगरसेवकांनी एकत्र येत टाळा मारला तरी देखील सीओ साहेब तुम्हाला फोन करत नाही किंवा जा विचारत नाही, तर तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या डोक्यावर कोणाचा तरी हात आहे? असेल काय, आता आम्हाला तर माहित नाही. आम्हाला माहित नाही तर माहित नाही म्हटलं पाहिजे ना.